हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. नवरात्रीचे नवरंग या सिरीजमध्ये आजचा 6वा दिवस आणि आजचा रंग आहे लाल, रेड कलर. अतिशय उत्कट, अतिशय लॉंग वेवलेंथ असलेला हा कलर पिवळ्या रंगानंतर सगळ्यात जास्त अट्रॅक्शन करणारा रंग आहे. ह्या रंगामध्ये सगळ्या उत्कट भावना आहेत. हा रंग समोर दिसला की लाल मिरची, झणझणीतपणा, तिखटपणा, तर्री, प्रेम, राग, रक्त ह्या सगळ्या अतिशय तीव्र भावना असलेला, या तीव्र भावना दाखवणारा आणि अशाच तीव्र भावना उत्पन्न करणारा हा लाल रंग आहे, तांबडा रंग आहे. आपल्याकडं लाल रंग हा खूप काही स्पेशल ऑकेजन्सना वापरला जातो, कारण हा अतिशय लक्ष वेधून घेणारा, अट्रॅक्ट करणारा रंग आहे. आपल्याकडे नवरीची साडी किंवा हल्ली लेहंगा घालतात तो लाल रंगाचा असतो, कारण शी इज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. तिच्याकडे सर्वांचं लक्ष जावं, ती सर्वात उठून दिसावी म्हणून तिचा शालू, तिची साडी, तिचा लेहंगा हा लाल रंगामध्ये असतो. आपल्या कपाळावरचं कुंकू हे लाल रंगाचं असतं. हळद कुंकू ही दोन्ही प्रतीकं आपल्या हिंदू धर्मातली, आणि हे दोन्ही रंग सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारे आणि सगळ्यात जास्त रंगाची वेवलेंथ असणारे दोन्ही रंग आहेत. तर अनेक कंपन्या ह्या लाल रंगाचा वापर करून आपलं प्रोडक्ट जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या दृष्टीला पडावं, कन्झ्युमरच्या दृष्टीला पडावं म्हणून जास्तीत जास्त ह्या रंगाचा वापर करतात. कोका कोला हे आपल्यासमोर आपण रोज पाहणारं उदाहरण आहे की त्याच्याकडे आपलं लगेच लक्ष जातं. शेल्फमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू ठेवल्या असतील तर पिवळ्या आणि लाल रंगाकडं लगेच आपलं लक्ष जातं आणि ती गोष्ट आपल्याला अट्रॅक्ट करते, ती आपल्याला गोष्ट घ्यावीशी वाटते. तीच गोष्ट फूडच्या बाबतीत आहे. जर तर्री छान असेल लाल, किंवा आमटीचा रंग छान असेल, किंवा झणझणीत एखादा पदार्थ समोर आला, त्या रंगाचा पदार्थ समोर आला तर तो आपली भूक वाढवतो, आपल्याला तो पदार्थ खावासा वाटतो आणि एक प्रकारचं वेगळं समाधान म्हणजे त्या पदार्थाची चव सुद्धा अतिशय उत्कट असते. म्हणजे खूप माइल्ड इमोशन असणारा हा रंग नाहीच आहे. ह्याच्यामध्ये अतिशय स्पॉन्टॅनियस आणि अतिशय टोकाच्या भावना असणारा किंवा भावना निर्माण करणारा हा रंग आहे. आता टोकाच्या भावना म्हणजे कोणता, तर लाल गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक आहे. व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला की सगळं आपल्या इथलं मार्केट रेड कलरमध्ये पूर्ण कव्हर झालेलं असतं. तर जसा हा प्रेमाचा रंग आहे तसाच लाल रंग हा डेंजर, म्हणजे पुढं काही संकट आहे किंवा काही पुढं प्रॉब्लेम असू शकतो हे दाखवणारा रंग आहे. लाल रंगाचा आपल्या मनावर प्रभाव कसा होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जेव्हा लाल रंगाचा दिवा लागतो तेव्हा त्या लाल रंगाचा, एवढ्याशा लाल रंगाच्या दिव्याचा तिथं आजूबाजूला बसलेल्या लोकांवर किती मोठा परिणाम होतो हा तुम्ही कधीतरी अनुभवला असेल. तर असा अतिशय उत्कट भावना दाखवणारा आणि आपल्याला असं वाटतं की रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचा वापर होत नाही किंवा आपल्या मनावर त्याचा फारसा परिणाम होत नाही, पण अगदी लहान मुलांच्या विश्वामध्ये सुद्धा जो अँग्री बर्ड्स, म्हणजे अतिशय भयंकर चिडका असणारा किंवा चिडलेला, कारण राग किंवा एक प्रकारचं संताप किंवा एक प्रकारचं त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो खुनशी वृत्ती, ही सगळी रक्ताशी रिलेटेड किंवा चिडण्याशी रिलेटेड ह्या सगळ्याचा रंग लाल आहे. आणि म्हणूनच त्या अँग्री बर्डमधलं जे प्रमुख पात्र आहे, तो जो बर्ड आहे त्याचं नाव रेड आहे आणि त्याचा कलरसुद्धा रेड आहे. तर सायकोलॉजी, ह्या रंगांचं, सायकोलॉजीचा या रंगांचा आपल्याला खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. आपल्याला ते समजून येत नाही, आपण जाणून येत नाही, पण त्याचा हळूहळू आपल्यावर इम्पॅक्ट पडत असतो. आता हा झाला सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. फिजिकल इम्पॅक्ट काय होतो, तर लाल रंग म्हणजे अगदी चांगल्या दृष्टीने तुम्ही घ्या, म्हणजे अगदी प्रेमाच्या बाबतीत घ्या किंवा भीती किंवा राग या बाबतीत घ्या, आपल्या हृदयाची धडधड वाढवणारा हा रंग आहे. हृदयाची धडधड वाढल्यामुळे अर्थातच ब्लड सप्लाय खूप जास्त होतो आणि रागाने लाल होणे हा जो वाक्यप्रचार आहे तो लिटरली लाल या रंगाशी म्हणजे रक्ताशी रिलेटेड आहे आणि रक्त हे आपल्या हृदयाशी रिलेटेड आहे. त्यामुळे रागाने लाल होणे म्हणजे ते तुमचं ब्लड इतक्या जोरात पंप होत असतं की चेहरा तुमचा लाल होतो आणि तुम्हाला राग आलाय हे दिसतं. त्याच पद्धतीनं प्रेमामध्ये जेव्हा आपण ब्लश्ड म्हणतो किंवा लाजणे म्हणतो तेव्हा सुद्धा लाजून एखाद्याचा चेहरा लाल होतो. तर ह्या दोन्ही एक्सप्रेशन्स, एक्स्ट्रीम एक्सप्रेशन्स, एक खूप उत्कट प्रेम आणि एक भयंकर राग, तर ह्या दोन्ही गोष्टी लाल या रंगानं
आपल्याला ह्या लाल रंगाचा परिणाम होतो. आता लाल रंगाचा उपयोग अनेक थेरपीजमध्ये सुद्धा होतो. म्हणजे लाल रंग हा इन्फ्लमेशन म्हणजे सूज जेव्हा एखाद्या भागाला येते तेव्हा तो भाग लाल होतो. जेव्हा ताप येतो तेव्हा आपला चेहरा किंवा जिथे लागलेला असेल तो भाग लाल होतो. तर इन्फ्लमेशन इंडिकेट करणारा, सूज इंडिकेट करणारा हा कलर आहे. आणि काटा काढणे आपण जसं म्हणतो तसं ह्याच लाल रंगाचा वापर करून अनेक पॅथीमध्ये, ज्या दुसऱ्या नॅचरोपॅथी म्हणू शकतो किंवा कलर थेरपी म्हणू शकतो, तर या थेरपीजमध्ये ह्याच रंगाचा वापर करून, ह्या रंगाचे काही पॅचेस किंवा या रंगाचे काही विशिष्ट आकार वापरून त्या ठिकाणी लावले जातात. आणि बऱ्याच वेळा याचे अतिशय आउटस्टँडिंग रिझल्ट दिसलेले आहेत. त्या ठिकाणचे इन्फ्लमेशन बरंचसं कमी झालेलं आहे. तर असा हा कलरचा आपल्यावर इम्पॅक्ट होतो. आता बऱ्याच मला मेसेजेस आले की आपल्या रोजच्या आयुष्यात आपण हे असं कुठं वापरू शकतो, काय होतं. तर हल्ली आपल्या अंगावर आपण परिधान करतो तो कलर आहेच, पण आपल्या अवतीभोवती कोणते रंग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या रंगाची पाण्याची बाटली वापरतो. हल्ली खूप रंगीबेरंगी रंगाच्या पाण्याच्या बाटल्या असतात, त्याच्यामध्ये पाणी घेऊन जातात. आणि बऱ्याच वेळा जे कलर थेरपी ज्यांना खूप इंटरेस्ट आहे त्यांनी सर्च केलं तर मिळेल की वेगवेगळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये जे पाणी ठेवलेलं असतं त्या प्रत्येक पाण्याचे गुणधर्म बदलत जातात. त्या रंगांचा त्या पाण्यावर प्रभाव होतो आणि त्याप्रमाणे त्याचा आपल्या शरीरावर चांगला उपयोग होणार का वाईट उपयोग होणार हे आपल्याला ते जेव्हा आपण सतत कन्झ्युम करत राहतो तेव्हा आपल्याला ते जाणवत राहतं. याचा एक मेडिसिन म्हणून सुद्धा वापर केला जातो. मग आपण कोणत्या पद्धतीच्या बाटल्या वापरू शकतो, तर सतत एकाच पद्धतीच्या बाटल्या वापरणं किंवा अतिशय जे डार्क कलर आहेत जे त्या पाण्यावर इम्पॅक्ट करू शकतात, म्हणजे ब्लॅक हा निगेटिव्हिटी पसरवणार आहे, हा रेड आहे हा तुम्हाला खूप जास्त ट्रिगर करणारा कलर आहे आणि ह्याचा सारासार वापर करायला पाहिजे. कारण रेड हा एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीचा कलर आहे. जे लोक बोल्डली तो कलर घालू शकतात, एक्सप्रेस करू शकतात, अशा लोकांचा रेड हा कलर आहे. मग आपण हा वापर कोणासाठी करू शकतो. एखादी व्यक्ती खूप शाय आहे, तिला स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या ज्या भूमिका आहेत किंवा स्वतःची जी गरज आहे त्या बाबतीत सुद्धा बोलता येत नाही, त्या व्यक्तीला एक्स्ट्रोवर्ट करण्यासाठी आपण तिला सजेस्ट करू शकतो की तू लाल रंगाचे कपडे वापर किंवा अशा लाल रंगातल्या बाटलीतलं पाणी पी. म्हणजे त्या वेवलेंथचा तुझ्या मनावर, शरीरावर हळूहळू परिणाम होऊन थोडासा एक्स्ट्रोवर्ट जे नेचर आहे ते त्या व्यक्तीमध्ये इन्कॉर्पोरेट होऊ शकतं. तर ही कलर थेरपी आहे, एक सायंटिफिक अगदी प्रूव्ड थेरपी आहे. बरेच जण ह्याचा वापर करतात. मेन स्ट्रीममध्ये नाही आहे बट इट इज देअर. तर असे नवरात्रीचे रंग 6 झालेले आहेत आणि आजचा अतिशय भडक आणि अतिशय उत्कट भावना दाखवणारा लाल रंग. लाल रंग आपल्याला जसा म्हणतो की सगळं जपून करा, रेड म्हटल्यावर आपण स्टॉप होतो, तसा हा लाल रंग वापरताना जपून वापरा, त्याचे तुमच्यावर लगेच परिणाम होतात. आणि जर तुम्ही ऑलरेडी खूप एक्स्ट्रोवर्ट असाल, ऑलरेडीच तुम्ही इमिडिएटली स्टिम्युलेट होणारी व्यक्ती असाल तर रेड कलर तुम्ही सांभाळूनच वापरलेला बरा, कारण तो तुम्हाला अधिक स्टिम्युलेट करू शकतो. सो दिस वॉज ऑल अबाउट रेड. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.